फिर्यादी हे वरील पत्त्यावर कुटुंबियांसोबत एकत्र राहण्यास असून फिर्यादी हे व्यवसायाने वकील आहेत। यातील मयत मुमताज यांना 3 मुली व 1 मुलगा असून यातील समरीन नावाची मुलगी हिचा आरोपी नामे मोहम्मद शरीफ उर्फ गुड्डू चांदपाशा पटेल याच्यासोबत घटनेच्या 10 वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता। लग्नानंतर आरोपी व मयताची मुलगी समरीन यांच्यात सतत किरकोळ कारणांवरून वाद होत होता, म्हणून 4 वर्षांपूर्वी आरोपी व त्याच्या पत्नीने शोहर काझी यांच्यामार्फत तलाक घटस्फोट घेतला होता। तेव्हापासून घटनेच्या 2 महिने आधीपर्यंत मयताची मुलगी म्हणजेच आरोपीची पत्नी ही फिर्यादीच्याच घरी राहत होती। त्यानंतर ती नोकरी करू लागली आणि हॉस्टेलमध्ये राहण्यास गेली। तिच्या घटस्फोटानंतर आरोपी मोहम्मद शरीफ उर्फ गुड्डू चांदपाशा पटेल हा तिला परत नांदायला ये म्हणून त्रास देत होता। तेव्हा फिर्यादीने आरोपीस समजावून सांगितले होते। त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला जानेवारी 2018 मध्ये मारहाण केली होती। यावेळी सदर आरोपी मोहम्मद शरीफ उर्फ गुड्डू चांदपाशा पटेल विरुद्ध फिर्यादीने MIDC पोलीस स्टेशन सोलापूर येथे गुन्हा नोंदवला होता। सदर घटने दिवशी दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी यातील फिर्यादी नेहमीप्रमाणे आपल्या वकिली कामकाजानिमित्त कोर्टात गेले असता फिर्यादीच्या घरी फिर्यादीची पत्नी, त्याची आई मयत मुमताज या होत्या। यावेळी संध्याकाळी 5 वाजता सुमारास यातील आरोपी हा फिर्यादीच्या घरी मोटरसायकलवर आला। त्याच्या हातात लोखंडी रॉड होता। लोखंडी रॉडने आरोपी हा फिर्यादीच्या घराची नासधूस आणि तोडफोड करत होता। आवाज ऐकून फिर्यादीची पत्नी बाहेर आली आणि आरोपीला नासधूस तोडफोड करण्यापासून अडवू लागली। तेव्हा आरोपी हा काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि म्हणत होता की मेरी सास को बाहेर बुलाओ। आवाज ऐकून यातील मयत मुमताज घरातून बाहेर आल्या। यावेळी आरोपीने मुमताज हिला विचारले, तू मेरी औरत को नंदाने को भेजती की नहीं असे म्हणाले असता मयताने नकार दिला। या गोष्टीचा राग येऊन आरोपीने क्षणाचाही विलंब न करता यातील मयत मुमताज हिच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली। मयत या गंभीर जखमी झाल्या आणि डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला। त्यानंतर आरोपी मोहम्मद शरीफ उर्फ गुड्डू चांदपाशा पटेल याने मोटरसायकल घटनास्थळी टाकून लोखंडी रॉड घेऊन पळून जाऊन MIDC पोलीस ठाणे येथे स्वतः हजर झाला। सदर घटना फिर्यादीच्या घराशेजारील मित्राने फिर्यादीला फोन करून सांगितली। यात मयत यांना त्यांच्या सून आणि इतर शेजारी लोकांनी मिळून सोलापूर येथील मार्कंडेय हॉस्पिटल येथे दाखल केले। मयतावर दिनांक 4-5 ऑक्टोबर 2021 रोजी उपचार आणि शस्त्रक्रिया झाल्या, परंतु मयत मुमताज हिला आरोपीने केलेल्या मारहाणीत डोक्यात जबर जखम झाल्याने 6 ऑक्टोबर रोजी मयत झाली। फिर्यादी यांनी सदर बझार येथे आरोपी विरुद्ध 4 ऑक्टोबर 2021 रोजी MIDC पोलीस स्टेशन सोलापूर येथे रीतसर तक्रार दाखल केली। सदर प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयामध्ये आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र सादर केले। सदर प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले, तर आरोपीच्या वतीने बडे खान यांनी काम पाहिले। यात तपासिक अंमलदार म्हणून पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध MIDC पोलीस स्टेशन सोलापूर यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला। कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार प्रवीण जाधव यांनी काम पाहिले। सदरच्या प्रकरणामध्ये न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे यातील जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी त्यांच्या जिल्हा सरकारी वकील या पदाच्या 6 वर्षांच्या कालावधीत एकूण 100 जन्मठेप आणि 2 आरोपीस फाशीची शिक्षा अशा रीतीने आरोपीने केलेल्या गंभीर खुनाच्या खटल्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा लावून एकूण 100 जन्मठेपेच्या शिक्षेचे शतक पूर्ण केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।